गुड मॉर्निंग. आईचा बुलावा आलेला आहे आम्हाला, त्यासाठी आम्ही सगळे फॅमिली ट्रिप करतो आहोत. तर सगळे निघालो आहोत सकाळी 7 वाजताच. त्यानंतर स्टेशनला पोहोचलो. स्टेशनवरनं आम्ही आपली खोपोली ट्रेन पकडलेली. लोकलचा प्रवास आहे हा, तर तुमच्याशी शेअर करतेच आहे कसं आम्ही पोहोचलो, जेणेकरून जे कोणी नवीन असेल, जे कधी गेले नसेल ट्रेननी वगैरे कसं काय ते आपल्या मुंबईमधनं, तर त्यांच्यासाठी एक हे ट्रॅव्हलचं हे पण असेल की कसं जायचं. एकविरा आईला चाललो आहे आम्ही. एकविरा आईच्या दर्शनाला चाललो आहे. एकविरा आईने आम्हाला म्हणजे बोलवलं, असंच बोलावं लागेल की अचानक ठरलं आणि आम्ही निघालो. तर आम्ही तिकडनं ट्रेन पकडली आणि हे कर्जत स्टेशन आहे. आता कर्जतवरनं आम्हाला परत याला जायचं आहे खोपोलीला. तर हे सगळे असं आमचा ग्रुप होता. ही आमची छोटी भाषीबाई आहे. हे असे ट्रेनमध्ये गप्पा मारत बसलेले बापलेक. त्यानंतर आम्ही खोपोली ट्रेन स्टेशनला पोहोचलोच होतो. स्टेशनवरनं बाहेर निघालो. तिकडनं बघा निसर्ग कसा दिसतो, एकदम छान वाटतो आहे. तिकडनं निघालो, स्टेशनला आलो. त्यानंतर म्हटलं चला चाय नाश्ता करूया. त्यासाठी ह्या उत्सव हॉटेलमध्ये गेलेलो. उत्सव हॉटेलमधनं गेलो. त्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि बाहेर निघालो आणि बस पकडली लोणावळ्यासाठी. म्हणजे ट्रेन, लोकल, रिक्षा असा प्रवास आहे आमचा हा. तर आता बसने आम्ही लोणावळ्याला जाणार आहोत. परत लोणावळ्यावरनं कारला हे आहे देवीचं स्टॉप, तिथे रिक्षाने जाणार आहोत. तसा प्रवास करत आम्ही फायनली तिथे पोहोचलो आईच्या दर्शनाला. हे तुम्ही पाहू शकता की हे आमचा ग्रुप आहे, किंवा ह्या म्हणजे माझ्या नंदा, त्यांची मुलं, त्यांचे मिस्टर, असं आम्ही सर्वजण गेलेले. हे माझे मिस्टर आहेत. तर आता इथे आम्ही रिक्षा बघतोय, जे आता चढण आहे काहीतरी. मला असं वाटतं की 450 शिड्यामध्ये जे चढावं लागतात. तर त्यासाठी आम्ही रिक्षा केलेला आणि तिकडनं रिक्षाने गेलेलो. आणि त्यानंतर मग इथनं काहीतरी 100 शिड्या आहेत असं तो ऑटोवाला बोलत होता. तर तिकडनं मग आम्ही चढलो. मग म्हटलं चला आता आलो. आईसाठी ओटी वगैरे घेतली. तर ओटीमध्ये तांदूळ नव्हते, तर माझ्या नणंदबाईंनी त्यांना सांगितले की ओटीमध्ये तांदूळ टाका. त्यानंतर त्यांनी ते आणून दिले ओटीमध्ये तांदूळ. आणि मग आमचा आईच्या दर्शनाचा प्रवास सुरू झालेला. तो फायनली आईच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आम्ही. त्यानंतर आम्ही शिड्यांनी चढतच होतो. खूप म्हणजे काहीतरी 100 शिड्या आहेत असं त्या. तर आम्ही चढत होतो. हे बघा आमचे सगळे, ही आमची चिल्लर पार्टी, ह्या माझ्या नणंदबाई, आमचे साहेब पाठीमागून येत आहेत. हे बघा आम्ही चाललो आहे. म्हणजे मजाही वाटत होती, थकवाही वाटत होता, पण चालत होतं हळूहळू. फायनली आम्ही तिथं पोहोचलो. तुम्ही पाहू शकता एकविरा आईचं मंदिर. हा आमचा ग्रुप आहे, परत एकदा सांगते आहे मी. आणि हे बघा सगळे आम्ही, मग तिथे लाईन वगैरे होती. शांत असं वाटत होतं, मस्त. खूपच गर्दी होती त्या दिवशी, काहीतरी सॅटर्डे होता, त्यामुळे गर्दी जास्त होती. पण प्रवास चांगला झाला आणि असं थकावट नाही झाला. आम्ही किती ट्रेनने, लोकल ट्रेनने, परत बसने, रिक्षाने असं करून इथे पोहोचलो. निसर्ग पहा किती छान वाटतो आहे ना. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही याआधी आईच्या दर्शनाला कधी गेलेले आहात का तेही सांगा, कारण मी तरी फर्स्ट टाईम गेलेली आहे आणि पूर्ण फॅमिलीच आम्ही गेलेलो आहोत. असं म्हणता येईल की फॅमिली ट्रिपच झाली छोटीशी. मस्त मजा वगैरे केली, पूर्ण फॅमिली आम्ही गेलेलो. फॅमिलीसोबत मस्त देवीचं दर्शन झालं. देवीचं दर्शन करताना खूप उत्साह वाटत होता खूप, कारण फर्स्ट टाईमच आलेलो होतो. आणि तेही पूर्ण फॅमिली येणं म्हणजे खूपच भाग्याची गोष्ट आहे की आपल्या नंदांची मुलं, आम्हीही चौघं, म्हणजे आमची चौघं फॅमिली आहे, तेही आम्ही सगळे होतो 4 जणं. आणि त्यानंतर आईचं दर्शनही खूप छान झालं. म्हणजे असं थकावट मेन म्हणजे झाली नाही, की असं थकलो आहे किंवा चिडचिड असं काही झालं नाही. एवढी लाईन होती, तेही मग दर्शन झालं छान. बघा तुम्ही पाहू शकता आईचं मुख्यद्वार कसं आहे, मस्त कोरीव काम केलेलं आहे छानपैकी. ते पहा आईचा चेहरा किती छान वाटतो पाहिलं की, एकदम फ्रेश वाटत होतं. त्यानंतर मंदिराच्या बाहेर आलो. तिकडे फोटोज काही क्लिक केले. ही लेणी आहे, लेणी कारल्याच्या लेण्याही प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहितीच असेल. त्या असं छान वाटत होत्या पाहायला. निसर्गही खूप छान होता. ह्या माझ्या 2 नंदा आहेत आणि ही एक माझी मुलगी आणि एक नंदाची मुलगी, अशा आम्ही होतो. फोटोज वगैरे क्लिक केले. हे पहा आईचं परत एकदम मंदिर की बाहेरनं किती छान दिसत आहे. हे माझे मिस्टर थोडे परत काही फोटोज क्लिक केले की तिकडचं वातावरण कसं आहे. ही लेणी, ह्या माझ्या छोट्या नंदबाई, त्यांचा मुलगा. हे बघा आईचे दर्शन असेही घेतले आम्ही हात वरती करून. ही पूर्ण आम्ही मोठे लोक, जे मोठे होते आणि आमच्यासोबत 5 छोटे मुलं होते. तर ही माझी ह्या 2 नंदा आणि मी, हे माझे नंदई आहेत मोठेवाले. खूप छान प्रवास झाला. त्यानंतर परतीच्या प्रवासाला लागलो. येता आईचा प्रसादही घेतला. आणि हे तिथं काही स्टॉल लागलेले दुकानं, जे खूपच छान होतं. स्वामींचंही होतं, आईचेही काही फोटोज वगैरे होते. त्यानंतर आम्ही इथे थांबलेलो, म्हणजे त्यांच्या ज्या टोकऱ्या घेतलेल्या ओटीच्या त्या त्यांना दिल्या. आणि येताना आम्ही मात्र चालतच आलो. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. चला बाय.